नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुदर्शन देसाई आपल्यासमोर हजर आहे नवीन टॉपिक घेऊन. आपण लँड लॉ संबंधी चर्चा करत होतो आणि लँड लॉ संबंधीचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे आणि आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 याबद्दल काही गोष्टी पाहिल्या होत्या आणि आजपासून काही गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया की बाबा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे 1966चा, त्याचे ऑब्जेक्ट काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, तो ऍक्ट असण्यापाठीमागचा उद्देश काय आहे. पहा, द ऑब्जेक्ट ऑफ दिस कोड इज टू युनिफाय अँड अमेंड लॉज एकत्रित करणे, प्रोव्हिजन्स एकत्रित करणे आणि वेळोवेळी ते अमेंड करणे, त्यात फेरबदल करणे. द लॉज रिलेटिंग टू लँड अँड लँड रेव्हेन्यू, कशा संबंधीचे लॉ? टू युनिफाय अँड टू अमेंड द लॉज रिलेटिंग टू लँड, जमीन आणि जमीन महसूल ह्या संबंधीचे लॉज, कायदे इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये. याचा व्याप्ती कुठेपर्यंत आहे तर ती महाराष्ट्रापुरती आहे. अँड टू प्रोव्हाइड मॅटर्स कनेक्टेड देअर विथ, आणि लँड अँड लँड रेव्हेन्यू ह्या संबंधीचे जे मॅटर्स आहेत, जे लॉज आहेत, युनिफाय आणि अमेंड करण्यात आलेले आहेत, त्या संबंधीचे इतर जे मॅटर्स आहेत ते तिथं त्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे की हा ऍक्ट निर्माण झालेला आहे. हा, आता पुढे आपण पाहूया की बाबा हा जो ऍक्ट आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, इथपासून आपण असं म्हणूया की ऍक्ट ऑफ 1966 असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर त्याचं ऍप्लिकेशन कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी किंवा त्याचं ऍप्लिकेशन आहे, कुठल्या टेरिटरीसाठी, कुठल्या विभागासाठी, कुणासाठी त्याचं ऍप्लिकेशन आहे. पहा, द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 एक्सटेंड टू, कुठेपर्यंत त्याची व्याप्ती आहे, पोहोच आहे. इट एक्सटेंड्स टू the whole of the state of Maharashtra, but the provisions of chapter 3, except the provisions relating to encroachment on land, chapter 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, except section 242 and part 16, except the section 327, section 329, 330, 330A, 335, 336 and 337 shall not apply to city of Bombay. बॉम्बे सिटी बद्दलच्या गोष्टी आपण पाहिले होते की काही प्रोव्हिजन्स तिथे अप्लिकेबल नाहीत, तर ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या बॉम्बे सिटीला अप्लिकेबल नाहीत, त्यासाठी वेगळे प्रोव्हिजन्स आहेत. बाकी महाराष्ट्रासाठी सगळे हा कायदा जो आहे तो समान एक्सटेंट पर्यंत लागू आहे. आपण ऍक्टचे ऑब्जेक्ट बघितले, ऍप्लिकेशन बघितलं. आता आपण काय करणार आहोत की बाबा त्या ऍक्ट मध्ये काही टर्मिनॉलॉजी आहेत, काही लीगल टर्मिनॉलॉजीज आहेत, काही लीगल वर्ड्स आहेत, त्यांचे अर्थ, त्यांच्या व्याख्या माहित असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण काय पाहणार आहोत, त्या ऍक्टचा डेफिनेशन क्लॉज जो सेक्शन 2 मध्ये दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण एक व्याख्या बघूया जिचे नाव आहे बाउंड्री मार्क्स. सेक्शन 2 subsection 3, boundary marks. Boundary marks means any erection, whether the earth, stone or other, and also any hedge, unplowed ridge or strip of ground or other object, whether natural or artificial setup, employed are specified by the survey officer or revenue officer having authority in that behalf in order to designate the boundary of any division of the land. पुढची व्याख्या आहे, पहा, बिल्डिंग. व्हॉट इज मीन बाय बिल्डिंग? सेक्शन 2 सबसेक्शन 4. द वर्ड बिल्डिंग इज डिफाइंड टू मीन एनी स्ट्रक्चर नॉट बीइंग ए फार्म बिल्डिंग. फार्म बिल्डिंग सोडून एखाद्या फार्म मध्ये फार्म बिल्डिंग सोडून बाकी जे काही इरेक्शन असेल, काही बांधकाम असेल तर त्याला बिल्डिंग म्हटलं, फक्त बिल्डिंग म्हटलं जाईल. पहा, बिल्डिंग. द वर्ड बिल्डिंग डिफाइन्स एनी स्ट्रक्चर नॉट बीइंग ए फार्म बिल्डिंग. ठीक आहे, तर कुठले स्ट्रक्चर फार्म मधलं फार्म बिल्डिंग सोडून असेल तर त्याला फक्त बिल्डिंग म्हटलं जाईल. ओके. पुढची व्याख्या आहे, पहा, बिल्डिंग साइट. सेक्शन 2 सबसेक्शन 5. बिल्डिंग साइट मीन्स ए पोर्शन ऑफ लँड हेल्ड फॉर बिल्डिंग पर्पज. असा लँडचा तुकडा जो बिल्डिंग पर्पज साठी आहे. whether any building be actually erected thereupon or not. मग तिथे बिल्डिंग असू दे किंवा नसू दे, बिल्डिंग साठी जर तो राखीव असेल तर. includes open ground of
courtyard enclosed by or appertainment to any building erected thereupon. पहा, एक तर तो बिल्डिंग साठी राखीव असू दे किंवा बिल्डिंगच्या आसपासचा एरिया ज्याला कोर्टयार्ड म्हणतो, ठीक आहे, चौकोनी प्रकारचा असा जो एरिया किंवा त्या बिल्डिंगचा जो परिसर आहे त्याला बिल्डिंग साइट म्हटलं जातं. पुढची टर्म आहे पहा चावडी. व्हॉट इज मीन बाय चावडी? सेक्शन 2 सबसेक्शन 7 मीन्स चावडी मीन्स द प्लेस ordinarily used by a village officer for the transaction of village business. विलेज बिझनेस म्हणजे विलेज मध्ये जे काय जमीन आणि जमीन महसुलीचे जे काही कामकाज आहे ते ज्या ऑफिस मध्ये केलं जातं त्या ऑफिसला चावडी म्हटलं जातं. पुढची टर्म आहे पहा फार्म बिल्डिंग. फार्म बिल्डिंग कशाला म्हणायचं? आपण बिल्डिंगची व्याख्या पाहिली होती, आता फार्म बिल्डिंगची व्याख्या पाहतो. सेक्शन 2 सबसेक्शन 9 मीन्स फार्म बिल्डिंग मीन्स a structure erected on land assessed or held for the purpose of agriculture for all or any of the following purposes connected with such land or any other land belonging to or cultivated by the holder thereof. namely म्हणजे हे जे फार्म बिल्डिंग आहे पुढील ज्या काही गोष्टी आहेत, पुढील ज्या कंडिशन्स आहेत, युजेस आहेत, त्यासाठी जे जे बिल्डिंग फार्म बिल्डिंग वापरतात त्याला फार्म बिल्डिंग म्हणतात. आता आपण पाहूया की बाबा त्या गोष्टी त्या कुठले पर्पसेस आहेत ज्यासाठी फार्म बिल्डिंग वापरली जाते. पहिला आहे पहा फॉर द स्टोरेज ऑफ ऍग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स, मॅन्युअर अँड फॉडर. ऍग्रिकल्चरचे इम्प्लिमेंट्स जे हत्यार असतात, नांगर वगैरे वगैरे जे हत्यार असतात, किंवा मग मॅन्युअर म्हणजे त्यांचं काय म्हणतो आपण त्याला, त्यांचं खत वगैरे. त्यानंतर फॉडर म्हणजे चारा वगैरे जिथे साठवला जातो. फॉर द स्टोरेज ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, फॉर शेल्टरिंग कॅटल्स, फॉर रेसिडेन्स ऑफ मेंबर ऑफ द फॅमिली, सर्वंट्स और टेनंट्स ऑफ द होल्डर, और फॉर एनी अदर पर्पज विच इज an integral part of his cultivating arrangement. ह्या जी उद्देश आहेत ह्या उद्देशांसाठी जी बिल्डिंग वापरली जाते फार्म मध्ये त्याला फार्म बिल्डिंग म्हटलं जातं. पुढचा आहे पहा गावठाण और विलेज साइट. सेक्शन 2 सबसेक्शन 10. गावठाण और विलेज साइट मीन्स द लँड्स इन्क्लुडेड विदिन द साइट ऑफ विलेज, टाउन और सिटी as determined by section 122. सेक्शन 122 जो आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 चा, त्यामध्ये ज्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, ज्या विलेज साइट एक्सप्लेन केलेल्या आहेत विलेज, टाउन, सिटी मधल्या, त्याला गावठाण म्हटलं जातं. आता एवढंच लक्षात ठेवा, आपण जेव्हा सेक्शन 122 चर्चेसाठी घेऊ, चर्चा करू त्याच्यावर, त्यावेळेस आपण डीप मध्ये त्याच्यावर चर्चा करू. पण आता लक्षात ठेवा की बाबा अशी विलेज, टाउन आणि सिटी मधला असा भाग जो सेक्शन 122 मध्ये जो दिलेला आहे त्याचा यूज ज्या लँडचा त्याला गावठाण किंवा विलेज साइट म्हटलं जातं. आज मित्रांनो आपण इथेच थांबूया. पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आणखी जास्त माहिती घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. डेफिनेशन सगळ्या संपलेले नाहीत, अजून काही माझ्यामध्ये डेफिनेशन्स आपण चर्चा करणार आहोत. तर जर म्हणजे आपला व्हिडिओ मी ज्यावेळेस अपलोड करेन त्यावेळेस जर कोणाला काही त्याबद्दल डिमांड असेल की बाबा सर हे शिकवा, ते शिकवा, हा व्हिडिओ घ्या, तो व्हिडिओ घ्या, ह्या विषयावर त्या विषयावर, तर नक्की तसे कमेंट करा. मी ते व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.